कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होतीये। गेल्या काही दिवसांपासून दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत। याशिवाय पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात हॉटेल साहिल जवळ असलेल्या विद्युत डीपीला संरक्षणात्मक दरवाजे नसल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। भरवस्तीत असलेल्या या डीपीच्या परिसरातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। वारंवार होणारी वीज खंडिती आणि उघड्या डीपीचा प्रश्न याकडे महावितरणने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होतीये।